प्रेमाची गोष्ट मालिकेमध्ये येणाऱ्या भागामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल की या मुक्ताने इतकं छान काम करून सुद्धा या इंद्राला तिचं कौतुकच नाहीये आणि तिला खूप सुनावताना आणि बोलताना तुम्हाला दिसेल. तर प्रेक्षकांनो, झालं असं की मुक्ताच्या दागिन्या प्रकरणावरून सागर तसेच इंद्रा खूप बोलतात. ही इंद्रा तर मर्यादाच सोडते आणि मुक्तावर खूप घाणेरडे आरोप लावत असते आणि तिला घराबाहेर हाकलत असते. पण तेवढाच सागर तसेच कार्तिक आणि स्वाती आल्याने मोठा अनर्थ टळतो. मुक्ता अशी का वागत आहे यामागील सगळे खरं कारण स्वाती आणि कार्तिक सांगतात. यानंतर सागरला त्याच्या बोलण्याचं खूप वाईट वाटत असतं. पण ही इंद्रा हे सगळं ऐकल्यानंतर मुख गिळून गप्प बसलेली असते. मुक्ताची आई माधवी या इंद्राला खूप सुनावते. आता माझी मुलगी या घरात राहणार नाही असा निर्णय घेते. परंतु मुक्ता बोलते की नाही, मी इथेच राहणार. हे सगळं झाल्यानंतर हॉलमध्ये सगळे बसलेले असताना सागरचे वडील इंद्राला बोलतात की आता झालं का तुझं समाधान? तुला सगळं सत्य समजलंय ना? तुझा राग गेला ना? तेव्हा ही इंद्रा या मुक्ताला थँक्यू बोलायचं सोडून आणि माफी मागायचं सोडून तिलाच बोलते की हो, तुझ्यावर माझा खूप राग आहे. तुला काही अक्कल आहे का? हे सगळं समजल्यानंतर तू मला का नाही सांगितलं? मला नाही तर नाही, सागरच्या पप्पांना किंवा सागरला तरी सांगायचं ना. एकटी गेली लढायला, काय गरज होती का याची? हे सगळं ऐकल्यानंतर सागरचे वडील खूप भडकतात आणि या इंद्राला सुनावतात, तुला सुनबाईने इतकं मोठं काम केलं आहे, तू तिला थँक्यू बोलायचं सोडून आणि तू जे काही बोलली त्याची माफी मागायची सोडून हे काय उद्धटपणाने वागते, थोडी तरी शरम कर. पण ही इंद्रा काहीच बोलत नाही. यानंतर मग मुक्ता सगळ्या गोष्टी टाळते.